तुम्हाला माहिती आहे का, होळकरांनी दान केलेल्या जमिनीवर आज राष्ट्रपती भवन उभा आहे। मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार फडकवण्यात मल्हारराव होळकर यांचा मोठा वाटा आहे। त्यानंतर अहिल्याबाई होळकरांचे शासन तर आदर्श होते। त्यांनी देशभर मंदिरे बांधली, अनेक कायदे विकास कामे मार्गी लावले आणि त्यामुळे त्यांच्या काळात जनता सुखी होती। यशवंतराव होळकर सुद्धा पराक्रमी होते। अशा या पराक्रमी घराण्यात सवाई तुकोजीराव होळकर तिसरे हे मोठे दानशूर व्यक्ती होऊन गेले। त्यांनी त्या काळी एवढ्या देणग्या दिल्या की आज त्याची किंमत अब्ज रुपयांमध्ये असेल। तर 1911 साली जेव्हा कोलकाता भारताची राजधानी होती, तेव्हा राजधानी दिल्लीला हलवण्यात येण्याची चर्चा होती, परंतु त्यासाठी नव्या वास्तू बांधावे लागणार। तेव्हा होळकरांची प्रॉपर्टी असलेली आजची राष्ट्रपती भवनाची जागा व्हाईसरॉयचा बंगला बांधण्यासाठी देऊन टाकली। पुढे जेव्हा स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद झाल्यानंतर या बंगल्याचे नाव राष्ट्रपती भवन करण्यात आले। आणि असंही सांगतात की प्रजासत्ताक दिना दिवशी राष्ट्रपती भवनावरती राष्ट्रपतींच्या आगमन प्रसंगी प्रथम येणारे घोडदळ जो झेंडा डौलाने मिरवत आणतात, तो होळकरांचा राजेशाही झेंडा आहे। तर अशीच इंटरेस्टिंग माहितीसाठी फॉलो करा अफलातून।